तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून जर नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची ती आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केली तर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिप मिळते व तसेच दुसऱ्या देखील बऱ्याचशा स्कीम मिळतात. त्याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करायची ती आपण इथे बघणार आहोत. तुम्ही स्वतः बांधकाम कामगारची तुमची स्वतःची नोंदणीही करू शकता. ती नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार, स्टेप बाय स्टेप आपण इथे पूर्ण फॉर्म बघणार आहोत की कसा भरायचा आहे व तसेच त्यामध्ये जे स्वघोषणापत्र लागणार आहेत, जे सर्टिफिकेट लागणार आहेत, त्याची देखील PDF तुम्हाला कुठे मिळेल ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता किंवा सर्च करून देखील तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर बघा बरेचशे इथे स्कीम दिलेल्या आहेत, माहिती देखील दिलेली आहे. ती माहिती देखील तुम्ही वाचू शकता. तसेच तुम्हाला कोणकोणत्या योजना मिळणार आहेत इथे बघा. वर्कर्स मध्ये, वेलफेअर स्कीम्स मध्ये कोणकोणत्या योजना आहेत ते देखील पूर्ण माहिती आहे. आपण यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता नोंदणी करण्यासाठी बघा इथे बरेचसे ऑप्शन आहेत. इथे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आहे. क्लेम करण्यासाठी आपण नंतर व्हिडिओ टाकणारच आहोत की क्लेम कसा करायचा, म्हणजेच अर्ज कसा दाखल करायचा स्कॉलरशिप साठी. अगोदर तुमचं नोंदणी असणं गरजेचे आहे, त्याच्यानंतरच तुम्ही क्लेम हा करू शकता. तसेच तुम्हाला रिन्यू करायचा असेल तो देखील ऑप्शन आहे. तुम्ही प्रोफाईल देखील पाहू शकता. आता इथे आपण नवीन रजिस्ट्रेशन करत आहे, तर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीचा ऑप्शन तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला नवीन वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलं जाईल. या प्रकारे अशी तुमची वेबसाईट ओपन होऊन जाईल. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तुमचे जवळचे WFC स्थान निवडायचं आहे, म्हणजेच तुम्ही जे जिल्हा आहे तुमचा ते तुम्हाला निवडायचं आहे किंवा तुमच्या जवळचं जे असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. जवळचं ऑफिस निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो मोबाईल नंबर यूज करत आहात तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर चालू टाकायचा आहे कारण की त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे. त्यामुळे चालू जो तुमचा मोबाईल नंबर आहे तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथे आधार नंबर टाका आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्या. आता इथे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड टू फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आता आधार कार्ड नंबर अगोदर जो टाकला तो आला असेल. इथे मोबाईल नंबर देखील अगोदर जो टाकला तो आला असेल. आता इथे तुम्हाला पर्सनल डिटेल भरून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला ज्याचं कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची पूर्ण डिटेल इथे आपल्याला भरून घ्यायची आहे. ज्यावरती रेड स्टार आहे तेवढी डिटेल तुम्ही भरली तरी देखील चालणार आहे. एक्स्ट्राची डिटेल भरली तरी देखील इथे चालणार आहे. फक्त ज्यावरती रेड स्टार दिसत आहे ती डिटेल भरणं तुम्हाला कंपल्सरी आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे. तुमच्या आधार कार्ड नुसार इथे फर्स्ट नेम टाकून घ्या. वडिलांचे किंवा पतीचे नाव असेल ते इथे तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला लास्ट नेम देखील इथे टाकायचं आहे. आधार कार्ड नुसारच टाकायचं आहे कारण की तुमचं जे तुम्ही डॉक्युमेंट देणार आहात, म्हणजेच ID प्रूफ म्हणून आधार कार्ड देणार असाल किंवा दुसरं एखादं डॉक्युमेंट, तर त्या डॉक्युमेंट नुसारच तुम्हाला इथे डिटेल ही भरायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर तर अगोदरच असेल, तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं जे असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ त्या डॉक्युमेंट नुसार टाकायची आहे. जी डेट ऑफ बर्थ असेल ती इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. इथे वय हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आलेलं असेल. जी तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली त्यानुसार इथे एज हे येऊन जाईल. त्यानंतर तुमची कॅटेगरी टाकायची आहे. तुम्ही जर NT मध्ये असाल, OBC, SC, ST या 4 मध्ये असाल तर त्यापैकी सिलेक्ट करायचं आहे. या 4 पैकी नसेल तर तुम्हाला इथे जनरल वरती सिलेक्ट हे करायचं आहे. मोबाईल नंबर अगोदर आलेला असेल. आता इथे PF/UAN असे लिहिलेलं आहे. इथे रेड स्टार नाही आहे. तुमच्याकडे जर असेल UAN तर तुम्ही इथे टाकू शकता. जर नसेलच तर तुम्हाला इथे काहीच करायचं नाही, जशाल तसंच रेखामा सोडून द्यायचा आहे. ESIC नंबर असेल इफ अवेलेबल तरच तुम्हाला टाकायचा आहे. आता ईमेल ID देखील अवेलेबल असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे रेसिडेंटल ॲड्रेस म्हणजेच तुमचा निवासी पत्ता हा तुम्हाला टाकायचा आहे. तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही ओन टाकू शकता. जर स्वतःचं नसेल तर तुम्हाला इथे रेंटल वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर घराचा प्रकार तुम्हाला द्यायचा आहे. तुमचं कच्चं घर असेल, पक्क घर असेल, जसं असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर जसा नॉर्मल ॲड्रेस आहे तुमच्या घराचा तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे, म्हणजेच हाऊस नंबर टाकायचा आहे, रोड टाकायचा आहे, एरिया निवडायचा आहे. त्यानंतर सिटी टाकायची आहे तुम्हाला. सिटी टाकल्यानंतर तुम्हाला आता इथे नियर बाय प्लेस हे द्यायचं आहे, म्हणजेच जवळचं महत्वाची एखादी जागा असेल तर ती इथे तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे. तुम्हाला जे पोस्ट ऑफिस येतं ते पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे.
त्यानंतर पिनकोड आहे, पिनकोड देखील तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जसं तुमच्या ॲड्रेस प्रूफ तुम्ही देणार आहेत, जर आधार कार्ड तुम्ही ॲड्रेस प्रूफ साठी देणार आहे तर त्यावर जसा ॲड्रेस आहे तसा इथे तुम्हाला टाकायचा आहे. वरील पूर्ण ॲड्रेस टाकणं झाल्यानंतर जर तुमचा सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही जिथे राहताय तो पत्ता आणि तुमचा परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच वरती जी डिटेल भरली ती तुम्हाला खाली ऑटोमॅटिक फिल झालेली असेल. जर ती वेगळी असेल तर तुम्ही इथे चेक नाही करायचं आहे आणि जे तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो इथे तुम्हाला जो परमनंट आहे तो टाकायचा आहे. इतकी माहिती भरल्यानंतर आता तुम्हाला इथे रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. तुमचा जो रेशन कार्ड क्रमांक आहे तुमच्या कार्डवरती तुम्हाला मिळून जाईल, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कोणत्या प्रकारचं कार्ड आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं येलो कार्ड असेल, अंत्योदयचं असेल किंवा अन्नपूर्णाचं असेल, ऑरेंज रेशन कार्ड किंवा यापैकी जर ऑप्शन नसेल तर नन ऑफ दिस यावरती देखील तुम्ही क्लिक हे करू शकता. आता इथे आपल्याला फॅमिली डिटेल ही भरायची आहे. इथे बघा सुरुवातीला पहिले नाव जे आपण वरती टाकलं ते आलेलं असेल, सरनेम आलेला असेल, वडिलांचे किंवा पतीचे नाव आलेले असेल. हे जो पहिला कॉलम आहे हा जो कामगार आहे त्याच्या नावाने ऑटोमॅटिक फिल झालेला असेल. इथे रिलेशन मध्ये देखील बघा सेल्फ म्हणून आलेला असेल, म्हणजे जो स्वतः कामगार आहे त्याची डिटेल इथे राहणार आहे. इथे आधार कार्ड क्रमांक असेल. बाकी तुम्हाला पुढची डिटेल ही भरायची आहे आधार कार्ड नंबरच्या नंतरची. तुमचा जो व्यवसाय आहे म्हणजे जे काम आहे तुमचं कामगार आहे जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे, 10th असेल किंवा त्यापेक्षा कमी जे असेल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर हे पुढचे 2 ऑप्शन बंदच असतील कारण की सेल्फ आहे. नॉमिनी म्हणून देखील आपल्याला दुसऱ्याला रजिस्टर करायचं आहे तर इथे हे 2 ऑप्शन कटत असतील. आता तुम्हाला इथे ऍड मोर म्हणजेच आणखी जोडावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आणखी एक कॉलम खाली ऍड झालेला असेल. आता तुम्हाला 1 बाय 1 इथे तुमच्या पूर्ण फॅमिली मधल्या मेंबरचे पूर्ण डिटेल इथे भरून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे फॅमिलीमध्ये जितके बी तुमचे नावं असतील तेवढे सगळ्यांचे टाकायचे आहे तुम्हाला, कारण की तुम्हाला स्कॉलरशिप साठी जर अप्लाय करायचं असेल तर ज्याचं नाव असेल त्यालाच स्कॉलरशिपला अप्लाय करता येईल किंवा दुसऱ्या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तरी देखील इथे लिस्टमध्ये नाव असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक फॅमिली मेंबरचं तुम्हाला एक एक करून इथे नाव हे ऍड करून घ्यायचं आहे. जे तुम्हाला रिलेशन दिसेल, जे रिलेशन असेल कामगारासोबत ते रिलेशन इथे टाकून पूर्ण फॅमिली मेंबरचे नाव ऍड हे करून घ्यायचं आहे. आधार कार्ड नंबर देखील इथे टाकून घ्यायचा आहे. व तसेच फॅमिलीमध्ये ज्याला नॉमिनी करायचं आहे त्यावरती तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. ज्या मेंबरला नॉमिनी करायचं आहे त्याच्यासमोर नॉमिनी कॉलम मध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ऍड वरती क्लिक करून असं तुम्ही कितीही ऍड करू शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये जितके मेंबर असतील तितके ऍड करून घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर आता तुम्हाला इथे बँक डिटेल्स ही तुम्हाला द्यायची आहे. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे IFSC कोड टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या बँकेचा. ते टाकल्यानंतर तुम्ही इथे सर्च म्हणजे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव, बँकेची शाखा, बँकेचा ॲड्रेस आणि MICR कोड हा ऑटोमॅटिक तुम्हाला इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर तसा पासबुक वरती मेन्शन आहे जशाच तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे व तसेच कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये तोच अकाउंट नंबर तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचा आहे. लक्षात ठेवायचं कामगाराचंच अकाउंट असणं गरजेचं आहे, त्याच तुम्हाला इथे पासबुक देखील अपलोड करायचं आहे आणि त्याच बँक अकाउंटची डिटेल तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर एम्प्लॉयर डिटेल म्हणजेच नियोक्ता तपशील इथे तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजेच तुम्ही जिथे कामाला आहात त्या ठेकेदाराचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर जे आहे त्याचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. तसेच ठेकेदाराच्या कंपनीचं नाव जे असेल ते देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ वर्क जे तुमचं असेल, बिल्डिंग असेल, रोडचं काम असेल, रेल्वेचं असेल, जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या टाईप मध्ये येता टाईप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ते निवडल्यानंतर तुम्हाला इथे ज्या वर्क प्लेसचा म्हणजेच साईटचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही जिथे काम करता तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे. ते टाकणं झाल्यानंतर तो जो कॉन्ट्रॅक्टरचा मोबाईल नंबर असेल किंवा तुमच्या कंपनीचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर कामाच्या ठिकाणाचा तालुका देखील तुम्हाला टाकायचा आहे, सिटी टाकायची आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर कामावर रुजू होण्याची तारीख टाकायची आहे, म्हणजेच केव्हापासून तुम्ही तिथे कामाला आहात ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर कामाचे स्वरूप इथे टाकायचे आहे. हेल्पर मध्ये असेल, जे असेल प्लंबिंग मध्ये असेल, जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे मनरेगाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्ही त्यावरती मनरेगाचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकू शकता. त्यावरती जो मनरेगाचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो टाकू शकता. तुम्ही नाही दिला तरी देखील चालेल, कारण की इथे जे रेड स्टार आहे यावरती रेड स्टार नाही आहे, हे एम्प्टी सोडलं तरी देखील चालणार आहे.
त्यानंतर आता तुम्हाला इथे 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील हा द्यायचा आहे. म्हणजेच तुमच्याकडे 90 दिवस काम केलेलं सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. तर ते सर्टिफिकेटचा फॉर्मॅट देखील आपण दाखवणार आहोत. ते फॉर्मॅट नुसार तुम्हाला ही डिटेल इथे भरायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला बघा, जारी करणाऱ्याचा प्रकार. इथे बघा, जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडून किंवा डेव्हलपर कडून जर सर्टिफिकेट आणलं असेल तर तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे, किंवा ग्रामसेवक कडून आणलं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे की ग्रामसेवक म्हणून, किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून जर तुम्ही लेटर आणलं असेल तर तुम्हाला तिन्हीपैकी जिथून तुम्ही लेटर आणलं आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर जर असेल तर त्यासाठी फॉर्मॅट आहे बघा. त्या फॉर्मॅटचं तुम्हाला इथे सॅम्पल आहे. या सॅम्पल तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनल वरून देखील डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता वर यावरती सही शिक्का आणू शकता. तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे, ही डिटेल भरून आणायची आहे व ठेकेदाराकडून यावरती तुम्हाला सही शिक्का आणायचा आहे आणि हे लेटर तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे व यानुसार ही डिटेल देखील तुम्हाला भरायची आहे. कॉन्ट्रॅक्टरचा असेल हे फॉर्म जेव्हा भरून दिला जाईल त्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल भरून दिल्या जाईल, ते पाहून तुम्हाला इथलची डिटेल ही भरायची आहे. ही झाली कॉन्ट्रॅक्टर साठी. जर ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल तर हा नमुना तुम्हाला वापरायचा आहे व हाच अपलोड करायचा आहे. किंवा तुम्ही जर ग्रामसेवक किंवा तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून कोणाकडून जर सही शिक्का आणला असेल, म्हणजेच नगरपालिका अथवा महानगरपालिकेद्वारे अधिकृत असलेली व्यक्ती त्याच्याकडून जर तुम्ही लेटर आणला असेल तर त्यासाठी नमुना हा बघा, हा नमुना आहे. हा नमुना तुम्हाला भरून आणायचा आहे, त्यावरती फोटो चिटकवून सही शिक्का आणायचा आहे आणि त्यानुसार ही डिटेल तुम्हाला खाली भरायची आहे. इथे तुम्हाला जर आपण ग्रामसेवक निवडलं तर ग्रामसेवकाचे नाव टाकायचे आहे, जावक दिनांक टाकायचे आहे जी की सर्टिफिकेट वरती मेन्शन राहील. जेव्हा तुम्ही सही शिक्का आणाल त्यावरती मेन्शन होईल, ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. जावक क्रमांक देखील आहे, तो देखील इथे मेन्शन होईल जेव्हा तुम्ही सही शिक्का आणसाल. त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव, जसं तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर निवडला तर त्यानुसार तुम्हाला डिटेल विचारेल, तुम्ही ग्रामसेवक निवडला तर त्यानुसार तुम्हाला डिटेल विचारेल. दोनही नमुने तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती मिळून जातील, तिथून डाउनलोड करून त्यावरती तुम्ही सही शिक्का आणू शकता. इथे ग्रामपंचायतीचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीचा जिल्हा, ग्रामपंचायतीचा तालुका हा टाकायचा आहे व पुन्हा एकदा इथे तुम्हाला खाली तीच डिटेल भरायची आहे. ग्रामसेवक असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, जे असेल ते, तर पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचे आहे, या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलं, कमीत कमी 90 दिवस असणं गरजेचं आहे. म्हणजे वरती देखील मेन्शन केलेलं आहे मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आहे, तर कमीत कमी 90 दिवस पाहिजे, त्यापेक्षा जास्त मेन्शन केलं तर चांगलंच आहे. जे डेट असेल तुमच्या या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ते दोन्ही मेन्शन करायचं आहे. 2 जागी काम केलं असेल तुम्ही तर तुम्हाला ऍड मोर आणखी जोडावरती क्लिक करून दोन्हीची डिटेल इथे भरायची आहे. ते झाल्यानंतर आता सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे. हे बघा, फोटो आयडी मध्ये जो प्रूफ आहे इथे आधार कार्ड ब्रॅकेट मध्ये मेन्शन आहे, तर तुम्ही इथे आधार कार्डच सिलेक्ट करायचं आहे. एकच ऑप्शन आहे, तुम्हाला प्रूफ ऑफ आयडी म्हणून आधार कार्ड द्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे रहिवासी पुराव्यामध्ये देखील आधार कार्ड एकच ऑप्शन आहे, तिथे देखील तुम्हाला आधार कार्डच द्यायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ एज म्हणजेच तुमच्याच बर्थ डेट नुसार जर तुमची डेट वेगळी असेल आधार कार्ड वरती तर जी तुम्ही डेट टाकली आहे त्यानुसार जे डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते इथे देऊ शकता, किंवा आधार कार्ड वरची डेट टाकून आधार कार्ड देखील इथे सिलेक्ट राहू देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आता फोटो कॉपी ऑफ बँक पासबुक, जसं आपण सांगितलं बँकची डिटेल आपण कामगाराच्या नावानेच टाकणार आहोत, तर कामगाराचंच बँकचं पासबुक हे तुम्हाला इथे बँक पासबुक वरती सिलेक्ट करायचं आहे व त्याची झेरॉक्सची कॉपी इथे अपलोड तुम्हाला ही करायची आहे. त्यानंतर मागील वर्षात 90 दिवस काम केलेलं आहे त्याचं जे प्रमाणपत्र आहे, जे आपण नमुने दाखवले ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं कॉन्ट्रॅक्टरचं असेल, ग्रामसेवकचं असेल, जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला खाली 1 बाय 1 ते डॉक्युमेंट सगळे इथे अपलोड करायचे आहेत. इथे सगळ्यात सुरुवातीला ऍप्लिकंटचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्ही जेपीजी, पीएनजी जे फॉर्मॅट मध्ये असेल त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही इथे अपलोड करू शकता. तुम्हाला जर डॉक्युमेंट रिसाइज नाही करता आले तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्ही मोबाईल मधूनच डॉक्युमेंट कसे स्कॅन करू शकता व रिसाइज करून कोणत्याही फॉर्म साठी कसे तयार करू शकता ते व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व डॉक्युमेंट रिसाइज करू शकता. जसे आपण वरती डॉक्युमेंट मेन्शन केले त्या प्रकारे इथे आधार कार्ड अपलोड करायचे आहेत. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड तुम्हाला एकाच पेज वरती आणून अपलोड करायचे आहे. प्रूफ ऑफ एज साठी देखील तुम्ही वरती जे सिलेक्ट केलं असेल ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणा पत्र आहे. स्वघोषणा पत्राचा देखील इथे नमुना आहे, हा तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून
तिथे अपलोड हा करू शकता. तुम्हाला स्वतःची याच्यावरती डिटेल भरून सही करायची आहे व तसेच तुमचं अर्जदाराचेच म्हणजे स्वतःचे नाव टाकायचे आहे आणि इथे भरायचे आहे. याचा फॉर्मॅट देखील तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल. तसेच तुम्हाला इथे आधार कन्सर्न म्हणजेच आधार संमती पत्र आहे. आधार संमती पत्राचा देखील फॉर्मॅट आहे. हा आधार संमती पत्राचा फॉर्मॅट हा देखील तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल. जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचे जे फॉर्मॅट आहेत ते फॉर्मॅट आपल्या पूर्ण चॅनलवरती मिळतील. तिथून डाउनलोड करून तुम्ही तो फक्त भरून त्यावरती सही शिक्का करून इथे अपलोड करू शकता. 90 दिवसाचे जे वर्क सर्टिफिकेट आहे त्याचा देखील नमुना तुम्हाला तिथे मिळून जाईल. बँक पासबुक तुमचा अपलोड करायचा आहे. आता आपण इथे पूर्ण वरची डिटेल भरून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे. पूर्ण डिटेल भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे यावरती तुम्हाला OTP येईल. तर इथे तुम्हाला सेंड OTP ऑन जो मोबाईल नंबर असेल तुमचा तो दिसेल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे व त्यानंतर व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिटेड सक्सेसफुली झालेला आहे असं दिसेल आणि तिथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर देखील दिसेल. अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगारची नोंदणी करू शकता. तर या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे देखील तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील.